तर आपण पाहतोय कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही असं राऊत म्हणालेले आहेत। भाजपमधून कुणाचा अपघात झाला असता तर इतक्या हलक्यात घेतलं असतं का असाही सवाल राऊतांनी विचारलाय। अजितदादांच्या विमान अपघातात सरकार अपघात हलक्यात घेतंय असा आरोप राऊतांनी करत काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही म्हटलंय। भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवानं या अपघातात काय बरं वाईट झालं असतं मी फार काळजीपूर्वक म्हणतोय। सगळ्यांना ईश्वर उदंड आयुष्य देवो, कोणाच्या नशिबात अशा प्रकारचा अपघात येऊ नये। तर भारतीय जनता पक्ष शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारने इतकं हलक्यामध्ये घेताय? विसरलात सुनेत्रा ताईंना डेप्युटी सीएम केलं किंवा त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचे खासदार केलं म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? नाही, हे प्रकरण पुढे नेलं पाहिजे। याला कोण जबाबदार आहे? या सदोष मनुष्यवध अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतक्या पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयाने घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने घेतली पाहिजे, DGCA ने घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत। कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही।